नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय इंटरेस्टिंग अशा विषयाला हात घालणार आहोत. विषय आहे अक्कलकोट संस्थानचे शस्त्रागार आणि अक्कलकोट संस्थानाचा इतिहास. अक्कलकोटला आशिया खंडातील सर्वात मोठं शस्त्रागार आहे. श्री क्षेत्र अक्कलकोट म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आराध्य श्री स्वामी समर्थ यांची कर्मभूमी. अतिशय सुंदर असा हा परिसर महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने जनसमूह या ठिकाणी येतो. स्वामींच्या दर्शनाने प्रफुल्लित होतो. तसं पाहता अक्कलकोट हे फक्त श्री स्वामी समर्थ यांची कर्मभूमी नसून या अक्कलकोटच्या मातीला खूप मोठा इतिहास आहे. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचे चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे 42 वर्ष छत्रपती असलेले श्रीमंत थोरले शाहू महाराज यांचे मानसपुत्र श्रीमंत फतेहसिंहराजे भोसले यांचे हे संस्थान. छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मासाठीच्या बलिदानानंतर श्रीमान रायगडला वेढा बसला आणि रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. महाराणी येसुबाई आणि संभाजी राजांचे युवराज शिवाजीराजे हे मुघलांच्या कैदेत सापडले. पुढे औरंगजेबाला शिवाजी नावाची चीड असल्याने त्याने संभाजी राजांच्या युवराजाचे नाव शिवाजीचे शाहूराजे केले. तब्बल 17 वर्ष कैद भोगल्यानंतर संभाजीपुत्र शाहूराजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सुटून महाराष्ट्रात परत आले. शाहूराजे महाराष्ट्रात येत असताना मध्ये पारसगावच्या लोखंडे पाटलांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात शाहूराजांच्या सैन्याने लोखंडे पाटलांचा पराभव केला. त्यात लोखंडे पाटील मारले गेले. तेव्हा त्यांच्या बायकोने त्यांचं लहान मूल शाहूराजांच्या पायावर ठेवलं आणि त्यांचा सांभाळ करायचं सांगून त्याही सती गेल्या. शाहूराजांच्या राणीवशातील विरुबाई यांनी या लहान मुलाची जबाबदारी घेतली. शाहूराजांचा हा पहिलाच विजय असल्याने त्यांनी या मुलाचं नाव फतेहसिंहराजे ठेवले आणि लोखंडे पाटलांचा तो लहान मुलगा शाहूराजांचा मानसपुत्र फतेहसिंहराजे भोसले नावाने नाव गाजवू लागला. हे नाव इतिहासात खूप कमी लोकांना माहिती आहे. प्रचंड पराक्रमी, धोरणी, मुत्सुद्दी आणि तितकंच दयावान म्हणून फतेहसिंहराजे भोसले प्रसिद्ध होते. शंभूपुत्र शाहूराजांनी कैदेतून सुटून आल्यावर अवघ्या काही महिन्यातच सातारा येथे आपली राजगादी स्थापन केली. इसवी सन 1709 ते 1749 पर्यंत 42 वर्ष शाहू महाराज यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार अगदी दिल्लीपर्यंत केला. 1719 मध्ये दिल्लीवर भगवा फडकवला आणि आपल्या मातोश्री महाराणी येसुराणी यांची सुटका करून घेतली. थोरले शाहूराजांच्या मंत्रिमंडळात फतेहसिंहराजे यांचा मान मोठा होता. एकदा ही लढाई न हरलेला सेनानी म्हणून त्यांचा बहुमान कोणीही हिरावू शकला नाही. फतेहसिंहराजे मोहिमेला जायचे तेव्हा त्यांच्यासोबत मुख्य प्रधान म्हणजे पेशवा आणि पंतप्रतिनिधी यांना सोबत जायची सक्त ताकद होती. फतेहसिंहराजे ज्या पावलाची खबर शाहू राजांना पोहोचवायचे काम फडावरच्या लोकांचं होतं. शाहू महाराजांच्या हुजराती सैन्याचे ते प्रमुख होते. वयाच्या 18व्या वर्षी कर्नाटक मोहीम यशस्वी करत फतेहसिंहराजांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा कर्नाटक, तामिळनाडू राज्यामध्ये फडकवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे यांच्या परिवाराशी त्यांचे चांगले संबंध झालेले होते. फतेहसिंहराजे यांनी दक्षिणेत मराठा साम्राज्य वाढवलं. पुढे जाऊन मराठ्यांनी राजधानी असलेल्या मुघलांनी ताब्यात घेतलेला रायगड किल्ला सुद्धा फतेहसिंहराजे यांनी जिंकून घेतला. अक्कलकोट ही फतेहसिंहराजे यांची जहागीर होती. तिथं त्यांनी एक राजवाडा देखील बांधला. स्वामी समर्थांच्या वटवृक्ष समाधीपासून मुख्य समाधीकडे जात असताना रोडच्या डाव्या बाजूलाच तो राजवाडा दिसून येतो. फतेहसिंहराजे यांना थोरले शाहू महाराज यांचे मानसपुत्र
या नात्याने शाहू महाराजांच्या नंतर गादीवर बसण्याचा मान होता, परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही. आपली जहागिरी अक्कलकोटला येऊन त्यांनी 18व्या शतकात आपलं अक्कलकोट संस्थान नावारूपाला आणलं. अक्कलकोट संस्थान हे राजे भोसले यांच्या खाजगीतील मानाचे संस्थान मानलं जातं. पुढं फतेहसिंहराजे यांच्या पुढील पिढ्यांनी संस्थानाचा कारभार चालवला. 1818मध्ये इंग्रजांनी भारतात पाय रोवले. होळकर, पवार, शिंदे, गायकवाड यांची संस्थाने मोडीत काढली. फक्त कोल्हापूर येथील छत्रपती घराणे म्हणजेच मराठा संस्थान इंग्रजांना नेस्ताभूत करता आलं नाही आणि ह्या कोल्हापूरच्या छत्रपतींच्या सेकंड लेफ्टनंटपदी अक्कलकोटचे तिसरे फतेहसिंह यांची नेमणूक केली होती. त्यामुळे अक्कलकोट संस्थान गोऱ्यांना मोडीत काढता आलं नाही. परंतु इंग्रज पाहिजे तेव्हा ह्या संस्थानिकांना आपल्यासोबत युद्धात न्यायचे. अक्कलकोट संस्थांच्या मार्फत रस्त्यांची बांधणी, शेतीपूरक व्यवसाय, शेती या गोष्टीवर तिसरे फतेहसिंहराजे यांनी विशेष भर दिला. तिसऱ्या फतेहसिंहराजांनी आपली स्वतंत्र सेना उभी केली होती. कमी वेळेत चांगली कामं करून कर्तृत्वाला आलेल्या तिसऱ्या फतेहसिंहराजांवर प्रजेचं सुद्धा खूप प्रेम होतं. दिल्ली दरबारी सुद्धा अक्कलकोटचा राज्यकर्ता म्हणून त्यांची चांगलीच ओळख होती. जेव्हा जर्मनी विरुद्ध इंग्लंड यांच्या पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं तेव्हा भारतातून काही प्रमुख संस्थांचे राजे इंग्लंडच्या बाजूने लढण्यासाठी गेले. त्यात फतेहसिंहराजांचा समावेश होता. ब्रिटिश रॉयलच्या 9व्या रेजिमेंटची जबाबदारी फतेहसिंहराजांवर देण्यात आली होती. इंग्रजांच्या वतीने तिसरे फतेहसिंहराजे फ्रान्सच्या रणभूमीवर चांगला पराक्रम गाजवून आले. युद्धात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे इंग्रजांनी त्यांचा सन्मान केला. त्यांनी इंग्रजांना विनंती केली की आमच्या सैन्याने युद्धात वापरलेली शस्त्रे आणि बंदुका आम्हाला आमच्या देशात अभिमानाने न्यायच्या आहेत. इंग्रजांनी देखील त्याला परवानगी दिली व त्यांना मायदेशी परतल्यानंतर पाठीमागून ही सर्व शस्त्रे बोटीने पाठवतो असं सांगण्यात आलं. त्यावेळी फतेहसिंहराजे यांनी मायदेशात परतल्यानंतर राजवाड्याची बांधणी केली. सोबतच एक शस्त्रागार बनवण्यात आलं. अक्कलकोट राजघराण्यात लक्षावधी पुरातन हत्यारे होती. त्यांच्यात तलवारे, भाले, कट्यारी, दांडपट्टे अशी वेगवेगळी हजारो हत्यारे होती. ते एका दालनात व्यवस्थित संग्रहित करून ठेवावीत असा फतेहसिंहराजे यांचा विचार होता. शिवाय इंग्रजसुद्धा त्यांनी पहिल्या महायुद्धात वापरलेल्या बंदुका देणार होते. इंग्रजांनी बंदुका तर पाठवल्या, मात्र त्यामध्ये बऱ्यापैकी सर्व नासधूस केलेली होती. इंग्रजांनी राजांच्या मागणीनुसार बंदुका पाठवल्या, मात्र धूर्तपणे त्यात विचार केला की कार्य, कर्तृत्व आणि पराक्रम भरपूर असलेल्या फतेहसिंहराजे यांनी पुढे जाऊन इंग्रजांविरुद्ध जर बंड केलं तर आपल्याच बंदुका आपल्याच नरड्याला यायच्या. म्हणून इंग्रजांनी राजांना पाठवलेल्या बंदुका निकामी करून पाठवल्या. बंदुकाचे चाप तोडून नळ्या फोडून पाठवल्या, जेणेकरून ह्या बंदुका फक्त दाखवण्यासाठी ठेवता येतील, त्याचा युद्धात परत वापर होणार नाही. राजांनी आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या सर्व हत्यारांची यादी बनवून आपल्या शस्त्रागारामध्ये ही शस्त्रे अतिशय सुंदर पद्धतीने मांडून ठेवलेली आहेत. भिंतीवर मावळत्या सूर्याच्या आकारात, उगवत्या सूर्याच्या आकारात, त्रिकोणी आकारात अशा अनेक प्रकारे सर्व शस्त्रे एका भल्या मोठ्या दालनात भिंतीवर लावायचं ठरवलं. त्यासाठी एक इमारत बांधली. अतिशय देखणी अशी ही इमारत उभी केली. गोलाकार लोखंडी जिन्याने सहज वर जाता येईल अशी ही इमारत आज रोजी 100 वर्षांहूनही जास्त जुनी आहे. या शस्त्रागारामध्ये हजारो छोट्या मोठ्या तलवारी, समशेरी, भाले, कुऱ्हाडी, कट्यारी, बंदुका, बाण अशा कितीतरी प्रकारची शस्त्र संवर्धित करून ठेवलेले आहे. शिवाय राजांच्या काळात त्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांची कातडी, यामध्ये वाघ, मगर, अस्वल याच्या प्रतिकृती, तसेच वेगवेगळ्या प्रकारची भांडी, त्या काळातील नाणी, मौल्यवान दगड, हस्तिदंत, लहान लहान खेळणी, तसंच इंग्लंडवरून आणलेल्या लहान गाड्या, खेळणी अशा अनेक वस्तूंचा संग्रह यामध्ये करण्यात आलेला आहे. महाराज फतेहसिंहराजे यांनी वापरलेलं गजासन आपल्याला पाहायला मिळतं. गजासन म्हणजे राजाचं हत्तीच्या पायापासून बनवलेलं आसन. या आसनाला लाकडी पाय नसतात,
तर लाकडी पायाऐवजी हत्तीचे अस्सल पाय बसवलेले असतात। असं हे गजासन आजही आपल्याला अक्कलकोटमध्ये पाहायला मिळतं। शिवाय राजांची कपडे, चिलखत, जिरेटोप अशी रोजच्या वापरातील वस्तूसुद्धा पाहायला मिळतात। अक्कलकोट संस्थानचे सध्याचे महाराज श्रीमंत मालोजीराजे छत्रपती हे असून संस्थानचं कामकाज पाहतात। प्रचंड शिस्तप्रिय आणि तितकेच प्रेमळ असलेले चिरतरुण मालोजीराजे आपल्या पूर्वजांचा वारसा अतिशय जबाबदारीने सांभाळत आहेत। ही माहिती डिस्कवर महाराष्ट्र शोध महाराष्ट्राचा या वेबसाईटवरून घेण्यात आलेली आहे। अक्कलकोटला गेल्यानंतर तुम्ही देखील या शस्त्रागाराला नक्की भेट द्या ही विनंती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।